आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की फायनली आनंदीने इथे मुलांना रूमच्या बाहेर काढलेलं आहे. हे नेमकं कसं घडलं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथे सुरुवातीला पाहत असतो की विद्याधर शलाकाकडे गेलेला असतो आणि तिला म्हणत असतो, होळी रे होळी पुरणाची पोळी, युगंधरच्या पोटात बंदुकीची गोळी असं म्हणून डान्स करत असतो आणि शलाकाला म्हणत असतो, अगं शलाका, त्या पोरांमध्ये आणि युगंधरमध्ये असा काही अविश्वासाचा बॉम्ब फोडलाय ना, मी खरं सांगू का तुला, ते सगळं काही तू पाहायला हवं होतंस. त्या बाप लेकामध्ये मी अशी काही अविश्वासाची भिंत उभी केली ना, या जन्मात तरी ती कुणीही तोडू शकणार नाही असं म्हणून तो नाचायला सुरुवात करत असतो. इकडनं शलाका म्हणत असते, विद्याधर नाचणं बंद कर, जरा तरी तुझ्या डोक्याचे दरवाजे उघडे कर. अरे चिठ्ठी बदलून तू मुलांमध्ये आणि युगंधरमध्ये गैरसमजाची भिंत उभी केलीस, मान्य आहे मला, पण तुझ्या डोक्यात एवढी सुद्धा साधी गोष्ट आली नाही. जेव्हा मुलं ह्या सर्व गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आनंदीकडे जातील तेव्हा आनंदी स्वतःची बाजू पटवून देण्यासाठी कोणत्या परिस्थितीत युगंधर आणि तिचं लग्न झालं हे तर सांगणार ना. मग ती हे सुद्धा सांगणार तू कशा प्रकारे तिचा छळ केलास, तिची छेड काढलीस आणि म्हणूनच युगंधरला तिच्यासोबत लग्न करावं लागलं. तिची अब्रू वाचवण्यासाठी युगंधरने तिच्यासोबत लग्न केलं. जेव्हा हे सगळं काही मुलांसमोर येईल तेव्हा मात्र तुझ्यामध्ये आणि मुलांमध्ये काय गैरसमज निर्माण होतील याचा तू विचार केलास का. विद्याधर म्हणत असतो, खरं तर याचा मी विचारच केल्यावर. इकडनं शलाका म्हणत असते, मग विचार कर विद्याधर, तू जिथे विचार करायला सुरू करतो ना, तिथे मी माझा खेळ सुरू केलेला सुद्धा असतो. तू आता काळजी करू नको, इथून पुढे कसा आणि काय खेळ रचायचा हे सगळं काही मी ठरवणार आहे. हे ऐकल्यानंतर विद्याधर तर फार खुश होतो. विद्याधर म्हणत असतो, काय आणि कसा प्लॅन करणार आहेस तू, की आपला प्लॅन आपल्यावरच उलटणार नाही, काय करणार आहेस नेमकं. त्यावरी ते शलाका म्हणत असते, अरे विद्याधर, तू फक्त त्या पेनाची शाई बदललीस, पण मात्र मी असा काही डाव खेळणार आहे ना, त्यामुळे त्या आनंदीची जीभ आता कापणार आहे. हे म्हटल्याबरोबर इकडनं विद्याधर तर फार खुश होतो. विद्याधर म्हणत असतं, आणि मग तो युगंधर आणि त्याची पोरं सत्याचा शोध घेण्याआधीच आपल्या रचलेल्या जाळ्यात अडकतील असंही ते विद्याधर म्हटल्यानंतर इकडनं जी काही शलाका असते ती म्हणत असते, यालाच तर म्हणतात शलाकाचा. त्यावर विद्याधर म्हणत असतो, धमाका असं म्हणून नाचायला सुरुवात करत असतो. दोघेही ते फार खुश असतात. इकडे दुसऱ्या बाजू जो काही युगंधर असतो तो इथे समिधाच्या आठवणीत असतो. त्याला समिधाची फार आठवण येत असते, कारण की त्याच्या रूममध्ये आता खरं तर मुलांनी एकही फोटो समिधाचा ठेवलेला नसतो आणि त्यामुळेच तो समिधाचं चित्र इथे काढत असतो. चित्र काढताना मात्र त्याला सर्व गोष्टी आठवत असतात. जेव्हा इथे समिधाचं श्राद्ध होतं तेव्हा तिन्ही मुलं आलेली असतात आणि त्यांनी जो काही तमाशा घातलेला असतो ते सगळं काही आठवलेलं असतं. त्यानंतर आनंदीसाठी इथे युगंधरने जे काही व्रत केलेलं असतं, वडाची पूजा केलेली असते, तेव्हा विचारलेला जाब हे सुद्धा आठवलेलं असतं. आणि त्यानंतर खरं तर आनंदीने कशाप्रकारे मला समजावून सांगितलं आणि ते पृथ्वीच्या साडी लॉन्चिंगचा जो काही प्रोग्रॅम आहे तो कशाप्रकारे झाला आणि त्या प्रोग्रॅममध्ये पृथ्वीने कशाप्रकारे मला बाबा म्हटलं, सगळ्यांसमोर जेव्हा बाबा म्हटला होता तेव्हा त्याचा आनंद, ह्या सर्व गोष्टी त्याला आठवत असतात. पण मात्र आता जे काही घडलं, जे फॅमिली ट्री जळलं, त्यांच्यासमोर आनंदी आणि युगंधरचं सत्य आलं, तेव्हा मात्र मुलांनी जो काही संताप व्यक्त केला, ह्या सर्व गोष्टी आता युगंधर समोर येत असतात. युगंधरला सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि तेवढाच त्रास होत असतो. तो इकडे समिधाचं चित्र काढीतच हे सगळं काही आठवत असतो. जेव्हा समिधाचा फोटो पृथ्वीने त्याच्या हातातून हिसकावून घेतलेला असतो, हा क्षण सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर आलेला असतो. हे सगळं काही आठवून युगंधर आता समिधाचं जे काही चित्र असतं त्या चित्राशी बोलत असतो. तो म्हणत असतो, समिधा, आज माझ्यावर मुलं चिडली. खरं सांगू का तुला, याचा मला अजिबातच राग आलेला नाही, पण समिधा, माझ्या काळजाला हे सगळं काही भिडलं ग, आतून मी तुटलोय. माझ्या प्रेमावर त्यांनी प्रश्नचिन्ह उभा केला, पण समिधा तुला तर ठाऊक आहे ना ग, माझ्या छातीवर फक्त आणि फक्त तुझा स्वाद चालतो म्हणून दुसरे काही माझ्यावर आरोप केले असते तरीसुद्धा मी ते सगळे काही सहन केले असते, पण मात्र त्यांनी माझ्या आणि तुझ्या प्रेमाचा लिलाव केला ग, माझ्यावर त्यांनी अविश्वास दाखवला असंही ते युगंधर समिधाच्या फोटोकडे पाहून म्हणत असतो, त्या चित्राकडे पाहून म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा आनंदीची तीच अवस्था असते. आनंदीला सुद्धा सगळ्या गोष्टी आठवत असतात. जेव्हा हे सगळं काही सत्य समोर आलेलं असतं तेव्हा सगळेजण आनंदीवर आरोप करत असतात. जी काही धनश्री असते ती म्हणत, आज भाऊजीची अवस्था फक्त ही तुझ्यामुळे झालेली आहे,
तुझ्यामुळे खरं तर इथे भाऊजींना स्वतःचीच मुलं गुन्हेगार समजत आहेत. हे शब्द तिला आठवलेले असतात. त्यानंतर आनंदीने युगंधरला सांगितलेलं असतं की हे सगळं काही विद्याधरने केलेलं आहे. तेव्हा मात्र युगंधरसुद्धा म्हटलेला असतो, तू हलगर्जीपणा केलास, तुला चांगलंच ठाऊक होतं ना की हे सगळं काही विद्याधर करू शकतो म्हणून, मग तुला हे सगळं काही करण्याची काय गरज होती. हे सगळं काही शब्द तिला आठवत, या सगळ्या काही गोष्टी आठवून तिला फार त्रास होत असतो. ह्या सगळ्या गोष्टीची जिम्मेदार फक्त मी आहे असंच तिला वाटत असतं आणि त्याच त्रासामुळे खरं तर तिला चक्कर आलेली असते. तेव्हाच मात्र इकडनं आर्ची आणि आरती आलेले असतात आणि दोघीही आनंदीला सावरत असतात. तेव्हा मात्र आनंदी म्हणत असते, तुम्ही दोघी इथे काय करताय. त्यावर आरती म्हणत असते, आम्हाला छायाताईंनी बोलून घेतले आणि त्यांनी सगळा काही झालेला प्रकार सांगितलेला आहे, तू काळजी करू नको, आम्ही आलो आहोत ना. त्यावर इकडनं आनंदी म्हणत असते, आरतीताई खरं तर मी हारले आहे, हे घर माझ्यामुळे उघडं पडले, मी सगळ्यांना एकत्र आणण्याचा फार प्रयत्न केला तरीसुद्धा मी हारले आरतीताई. त्यावर आरती समजावत असते, ती म्हणत असते, वेडीस का तू आनंदी, असा पुन्हा मनात विचारसुद्धा आणू नकोस, असं काही होणार नाही, तू तर आमची हिंमत आहेस आणि तूच अशी बोललीस तर कसं होणार. त्यावर इकडनं आर्ची म्हणत असते, हो दीदी, तू तर अशी मुलगी आहे जी स्वतःच्या डोळ्यातला अंधार बाजूला ठेवून दुसऱ्यांना जगायला शिकवतेस, मग तू अशी कसं काय बोलू शकतेस. तू असा अजिबात विचार करू नकोस, आपण एकत्र मिळून हे घर पुन्हा सावरूया. असं म्हटल्यानंतर आरती म्हणत असते, आर्ची बरोबर बोलती का आनंदी, तू काळजी करू नकोस, आपण तिघी आहोत ना, आपण मिळून काहीतरी करूया. असं म्हटल्यानंतर आनंदीला सुद्धा धीर आलेला असतो. इकडनं आर्ची म्हणत असते, 1 2 3 4 आबा जाधवांच्या नाती हुशार, असं म्हणून तिघी खुश होत असतात. आरती म्हणत असते, आणि ह्याच हुशारीने खरं तर आपण हे घर परत जोडूया, आम्ही दोघी आहोत तुझ्यासोबत, तू अजिबातच काळजी करू नकोस आणि खचून तर अजिबातच जाऊ नको, स्वतःची काळजी घे, सर्व काही ठीक होईल. असंही ते आरतीने समजवलेलं असतं. मोठ्या बहिणीचं कर्तव्य बरोबर तिने पार पाडलेलं असतं. तिघी आता एकमेकींना मिठी मारतात, तिघीही फार खुश असतात. इकडनं आनंदीचा भार उतरलेला असतो. आनंदी म्हणत असते, थँक्यू सो मच, तुम्ही दोघी आलात ना त्यामुळे मला फार बरं वाटतंय. आरती म्हणत असते, वेडीस का तू, आम्ही येतो आता, काळजी घे. असं म्हणून ह्या दोघी निघून जातात. त्या दोघी निघून गेल्यानंतर इकडे आनंदी छायेचे आभार मानत असते. ती म्हणत असते, थँक्यू, तुम्ही या दोघींना बोलावून घेतलं. त्यावर छायाताई म्हणत असतात, बरं ठीक आहे, आता फार उशीर झालाय, चला झोपायला. आनंदी म्हणत असते, तुम्ही व्हा पुढे, मी येते. असं म्हणून ती आता समिदाच्या फोटोकडे जाणार असते. ती 6 पावले मोजत आडवी गेलेली असते आणि त्यानंतर उभे 4 पावलं मोजून ती समिदाच्या फोटोपर्यंत जाऊन पोहोचलेली असते. समिदा पुढे हात जोडत असते आणि तिच्याशी बोलत असते. तिला म्हणत असते की, समिदाताई, तुम्हाला माहिती आहे ना की माझं मन किती स्वच्छ आहे, आज मला तुमच्या आशीर्वादाची आणि ताकदीची गरज आहे. हे घर माझ्यामुळे उघडं झालंय हे खरंय, पण मी तुमच्या आशीर्वादाने खरं तरी हे घर पुन्हा उभा करू शकते. तुमचा आशीर्वाद असाच माझ्यावरती राहू द्या. असंही ते समिदाच्या फोटोशी बोलत असते. तितक्यातच इकडनं विद्याधर आलेला असतो आणि तो आनंदीला म्हणत असतो, ए वेडी आनंदी, त्या निर्जीव फोटोसमोर काय तू स्वतःचं गरानं मांडतेस, तो फोटो काय तुला आधार देणार आहे का. त्यावरी ते आनंदी म्हणत असते, तो फोटो जरी निर्जीव असला ना तरीसुद्धा त्यामधल्या भावना, विचार आणि संस्कार आणखी जिवंत आहेत आणि हेच संस्कार माझी ताकद बनतील हे घर पुन्हा उभारण्यासाठी. त्यावर इकडनं जो काही विद्याधर असतो तो म्हणत असतो, ए अगं आनंदी, हे घर तुझ्यामुळेच रस्त्यावर आले. त्यावर आनंदी म्हणत असते, हे घर माझ्यामुळे रस्त्यावर अजिबातच आलेलं नाही, रस्त्यावर आलाय तो म्हणजे तुमच्या कपटीपणाचा खेळ, पण आता हा खेळ संपणार आहे, कारण की आता तर लढाई सुरू झालेली आहे. असं आनंदीने म्हटल्याबरोबर विद्याधर म्हणत असतो, लढाई, आणि तू अगं डोळ्यांनी दिसत नाही, हातात एक दमडी नाही आणि लढायला निघालीस. असं म्हटल्याबरोबर आनंदी म्हणत असतंस, पैशाच्या जोरावर माणसं विकत घेतात, पण सत्याच्या मागं स्वतः देव उभा राहतात. विद्याधर सर, आता हा खेळ सुरू होणार आहे आणि हा खेळसुद्धा मी जिंकणार आहे आणि तुम्हाला या घरात एकटंसुद्धा मी पाडणार आहे. असं म्हटल्याबरोबर इकडनं जो काही विद्याधर असतो तो म्हणत, डोळ्यात अंधार आणि चालली ढगाला मिठी मारायला, आणि काय गं एवढे भयानक शब्द कुठून सुचतात तुला, म्हणजे हे डायलॉग लिहिण्यासाठी एखादा माणूस वगैरे ठेवलास का काय. असं म्हटल्याबरोबर आनंदी म्हणत असते, हे तर काहीच नाही, माझा सर्वात भारी आणि शेवटचा डायलॉग मी तेव्हाच बोलेल जेव्हा तुम्ही स्वतःचं नाक माझ्या पायावर घासाल. असं म्हटल्याबरोबर विद्याधर म्हणत असतो, काय, मी तुझ्या पायावर नाक घासेल, स्वप्न पहा स्वप्न. त्यावर आनंदी म्हणत असते, स्वप्नात पाहायची मला अजिबातच गरज नाही, हे सत्य आहे आणि हे लवकरच घडणार आहे. एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतः माझे पाय धरताल
आणि हा दिवससुद्धा लांब नाही असं म्हणूनच आनंदीने स्वतःचा पदर खोचलेला असतो. विद्याधर हे सगळं काही पाहत असतो, पण मात्र त्याने इथे आनंदीला हलक्यात घेतलेलं असतं आणि हेच हलक्यात घेणं त्याला महागात पडणार आहे. आपली आनंदी खंबीरपणे या घराला उभा करेल आणि तेव्हाच त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. इकडे दुसरा दिवस सुरू झालेला असतो. सकाळ झालेली असते. माई आणि बापू दोघेही टेन्शनमध्ये असतात. ते आनंदीकडे आलेले असतात आणि आनंदीला म्हणत असतात, अगं आनंदी, कर ना काहीतरी तू. मुलांनी एक अन्नाचा कणसुद्धा घेतला नाही आणि ते रूमच्या बाहेरसुद्धा येत नाहीत. माझा जीव तर घाबरतोय ग. त्यावर आनंदी म्हणत असते, माई तुम्ही शांत व्हा, घाबरू नका आणि वाईट साईट विचारसुद्धा मनात आणू नका. सगळं काही ठीक होईल. जेव्हा मुलांना आमच्या लग्नाचं सत्य कळेल तेव्हा ते नक्कीच मालक साहेबांना माफ करतील. जेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या विद्याधर काकांनी माझ्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि मालक साहेबांनी माझे अब्रू वाचून माझ्यासोबत लग्न केलं, हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते नक्कीच मालक साहेबांना माफ करतील. त्यांनी जरी मला या घरची सून आणि त्यांची आई होण्याचा अधिकार नाही दिला तरी चालेल, पण मला मालक साहेबावर हे जे काही आरोप झालेले आहेत ते मला अजिबातच मान्य नाहीत. असं म्हटल्यानंतर इकडनं बापू म्हणत, आनंदी तुझं सगळं म्हणणं पडतंय, पण हे सगळं काही मुलांना पटवून कसं द्यायचं, कारण की मुलं रूमच्या बाहेर यायला तयारच नाहीत. त्यावर आनंदी म्हणत असते, यावर सुद्धा आम्ही विचार केलाय. बापू म्हणत असतात, यावर तुम्ही म्हणजे तुझ्यासोबत कोण आहे आणखी? तितक्यातच खरं तर इथे आर्ची आणि आरती आलेले असतात. बापू म्हणत असतात, मुलींनो तुम्ही इथे काय करताय? आनंदी म्हणत असते, मी त्यांना इथे बोलवलेलं आहे. एकदम करेक्ट टायमिंगला आलात ग तुम्ही. खरं तर आम्ही एक प्लॅन केलेला आहे त्या तिघांनाही रूमच्या बाहेर आणण्यासाठी. त्यावर बापू आणि माही म्हणत असतात, नेमकं तुमच्या तिघींचा प्लॅन तरी काय आहे हे तरी सांगा. त्यावर आनंदीने सगळा काही प्लॅन इथे माई आणि बापूंना सांगितलेला असतो. आता बापूंना तर हा प्लॅन आवडलेला असतो. बापू मुलींचं कौतुक करत असतात. बापू म्हणत असतात, मुलींनो खरंच तुम्हाला मानलं बरं का, म्हणजे एकदम खोलवर जाऊन तुम्ही विचार केलेला आहे या सर्व गोष्टीचा. आता इकडे सगळाच प्लॅन काही ते माईने सुद्धा ऐकलेला असतो. त्यामुळे माई म्हणत असतात, खरंच देवानीच तुला बुद्धी दिली बरं का इतका छान प्लॅन बनवण्याची. फक्त हे सगळं काही आता व्यवस्थित पार पडावं आणि मुलं रूमच्या बाहेर यावी. त्यावर बापू म्हणत असतात, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यावर आनंदी म्हणत असते, हा जर प्लॅन आपला सक्सेस झाला ना तर सगळं सत्य मुलांसमोर येईल आणि मालक साहेबामधला आणि मुलांमधला गैरसमजसुद्धा दूर होईल, असे ते आनंदी म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला पृथ्वी, मिताली आणि प्रांजल तिघेही झोपलेले असतात. प्रांजल मात्र इथे झोपेतच बोलत असतो, बाबा तुम्ही असं करायला नको होतं, आमचा विश्वासघात का केला तुम्ही, असं इथे झोपेतच बडबड करत असतो. मिताली हे ऐकते, त्याच्याकडे येते आणि त्याच्या अंगावर शॉल पांघरत असते आणि त्याला थोपटण्याचं काम करत असते. आता तो प्रांजल तर झोपलेला असतो. इकडे मिताली आवरण्यासाठी निघतच असते. तेव्हा मात्र इकडे तिच्या पायाखाली ते पाल आलेली असते. त्यामुळे ती फार घाबरलेली असते. ती टणकन उडी मारून इथे कॉटवर धावलेली असते. आता हे दोघीही उठलेले असतात. काय झाले मिताली, काय झाले? मिताली म्हणत असते, अरे पृथ्वी बघ ना, तिथे पाल आहे, त्याला हात तुकलव, ती पाल आहे, असं म्हणून जोरजोरात ओरडत असते. ती फार घाबरलेली असते. आता हा सगळा काही आनंदीचा प्लॅन आहे बरं का. आता इकडे माई आणि बापू हे सगळं काही पाहत असतात. बापू म्हणत असतात, आनंदीचा प्लॅन तर 100% खरा ठरतोय. माई सुद्धा म्हणत असतात, ही मिताली काय उड्या मारते? आनंदी म्हणली, अगदी तसंच सगळं काही झाले, बरं आपल्याला इथून निघायला हवं, असं म्हणून दोघी आता तिथनं इकडे आलेले असतात बाजूला. इकडे मिताली तर फार घाबरलेली असते. पृथ्वीने ती पाल हातात घेतलेली असते, पण मिताली फार घाबरल्यामुळे ती आता रूमच्या बाहेरच धावत आलेली असते. ती इकडे हॉलमध्ये वरनच खाली पायऱ्या उतरत येत असते. तिच्या मागे खरं इकडनं प्रांजल आणि पृथ्वी सुद्धा धावत आलेले असतात. मिताली ते फार घाबरलेली असते, त्यामुळे तिला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. ती खाली येते, सगळ्यांना आवाज देत असते. तेव्हा मात्र इकडे आर्ची आणि आरती तिच्या अंगावर शॉल टाकतात आणि तिला धरत असतात. आता मिताली तर फार घाबरलेली असते. मितालीच्या आवाजाने सगळे जण इथे जमा झालेले असतात. कुणालाही काही कळायला मार्ग नसतं नेमकं हे काय चाललंय. आता इकडनं युगंधर सुद्धा आलेला असतो आणि सगळ्यांना शांत करत असतो. आता मिताली कशी बशी आता त्या शॉलूतून बाहेर निघलेली असते आणि इकडे शिल्पाकडे पळलेली असते. आता एक एक करून ह्या दोघींच्या तोंडावरची सुद्धा शॉल निघलेली असते, आरची आणि आरतीच्या. आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, नेमकं हे काय चाललंय. मालक साहेब म्हणत असतात, तुम्ही दोघी इथे काय करताय? त्यावर इकडनं शिल्पा याच सर्व गोष्टीचा फायदा घेते आणि म्हणत असते, ह्या तर आनंदीच्या बहिणीत आणि या आनंदीच्या बहिणीने काय नवीन धंदा सुरू केलाय का आता मुली पळवण्याचा? असं म्हटल्यानंतर आता आनंदीला तर फार टेन्शन आलेलं असतं. इकडनं पृथ्वी सुद्धा आरतीवर चिडत असतो. तो म्हणत असतो, आरती तू इथे काय करतेस आणि आमच्या घरात येऊन मितालीला हात लावण्याची तू हिंमत कशी केलीस? असं म्हटल्यानंतर आरतीला इकडे फार टेन्शन आलेलं
झालेलं असतं. सगळेच जण त्यांच्यावर एक नाही अनेक असे आरोप करत असतात. इकडे जी काही शिल्पा असते ती युगंधरला म्हणत असते, युगंधर काय बघतोस तू, पोलिसांना कॉल कर आणि यांना ताब्यात दे. यांनी आपल्या मिथालीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. असं म्हटल्याबरोबर आनंदीला टेन्शन आलेलं असतं. आनंदी लगेच म्हणत असते, थांबा, हे सगळं काही माझ्या सांगण्यावरनं झालेलं आहे. मी त्यांना सांगितलं होतं हे सगळं काही करायला. जेव्हा आनंदी हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र इथे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडे मालक साहेबांना सुद्धा कळत नसतं नेमकं हे काय चाललंय म्हणून. इकडे आनंदीच्या याच प्लॅनमुळे खरं तर इथे मुलं बाहेर आलेले असतात आणि तिचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. आता आनंदी आणि युगंधरचं लग्न नेमकं का झालेलं आहे हे सत्यसुद्धा समोर येणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आता पृथ्वी आणि मुलांना सगळ्यांनाच कळलेलं असतं की युगंधरनी कोणत्या परिस्थितीत आनंदीसोबत लग्न केलेलं आहे. तरीसुद्धा इथे पृथ्वीने आनंदी आणि युगंधरचा डिवोर्स झाला पाहिजे, तुम्ही मुलं निवडा नाही तर आम्हाला निवडा, असं इथे स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.